मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेला उपोषणाची घोषणा केली आणि त्यानंतर जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ हे आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालं होतं। त्यानंतर 2 तास जे आहेत या दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। मात्र यामध्ये काय निष्पन्न झालं हे बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील काय सांगाल? तुमची चर्चा झाली, 2 तास चर्चा झाली। आता विचारपूर्वक सगळं विचारून येतो म्हणले आणि सांगतो। आम्ही मुख्यमंत्र्याला विचारतो, उपमुख्यमंत्र्यांना विचारतो, दोन्ही राज्य मंत्रिमंडळाची मराठा समितीची उपसमिती त्यांना विचारतो। असं त्यांनी सांगितलं, सकाळी येत होतं किंवा कधी येतील। उद्याचं आंदोलन जरी सुरू झालं तर आम्ही थोडे दरवाजे बंद केलेत, कधी पण येऊ शकते, काही अडचण नाही। मात्र नेमकी आज काय चर्चा आहे? कोणत्या प्रश्नावरती तोडगा निघाला? मुख्य मागण्या तुम्ही त्यांच्यासमोर कोणत्या ठेवल्यात? तोडगा निघालाच नाही ना। आम्हीच विचारलं आणि त्यांना 58 लाख नोंदी निघाल्यात तर प्रमाणपत्र का दिले नाहीत? द्या सूचना, प्रशासन स्तरावर सूचना द्या की ह्या सूचना दिल्यात म्हणून तुम्ही सांगा। गॅजेट काढलं आहे, त्याच्या सूचना दिल्यात, प्रमाणपत्र लगेच वाटप करायचे। प्रशासन स्तरावर पाहिजेत पण सूचना, शासन स्तरावर पाहिजेत त्या सूचना। तुम्ही सांगा व्हॅलिटी रोखून धरू नका, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, तुम्ही केसेसचा विषय, तुम्ही सातारा संस्थांचा गॅजेटियरचा विषय, TR काढा, सांगा, तुम्ही सूचना द्या त्या सगळ्या। सारथीपासूनचे सगळेच विषय घेतले आपण, सांगतील आता विचारून सगळ्यांना। सांगतो म्हणले, येतो म्हणले, आता ते मीडियात हे तुमच्या येतो म्हणलेले येतील, काय उद्या येतील, त्याच्यात काय होईल? आंदोलन सुरू झालं मग काय झालं? त्यात काय थोडेच आम्ही एकमेकाला बॉम्ब फेकून आणणार आहेत, कधी पण येऊ द्या। पण ते योग्य वाटलं आम्हाला, विचारून सांगणं चांगली गोष्ट आहे। मात्र सध्या जर बघितलं तर त्या उन्हामध्ये तुम्ही उपोषण करत आहात, नेमकी सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न? सरकारने मराठ्यांना जेरीस आणू नये। आम्ही त्यांना जेरीस आणायचं असतं तर आम्ही 10 महिने वेळ दिलाच नसताना। आज 10 महिने झाले मुंबईला आल्यापासून, त्यांनी जेरीस आणूच नाही। आंदोलन किती वाजता सुरू होईल आणि आंदोलन चालू झाल्यानंतरही सरकारला तुमची चर्चेत दार उघडे असणार आहे? हो, आम्ही म्हणणारच नाहीत ना, आम्ही म्हणणारच नाहीत ना की तुम्ही येऊ नका, दारं बंद केली, अजिबात नाही म्हणणार। 10 वाजता आंदोलन सुरू होणार, उपोषण 10 वाजता। उपोषणावरती ठाम असणार आहात? आता ते वापस येतो म्हणल्यावर मी का अर्धवट सोडून देऊ? का मराठ्यांचं वाटलं करू? का फसवायचं? आणि त्यांनी तरी काय समाजाला फसवायचं? समाजाने काय कमी केलं? त्यांना सत्तेवर बसवलं। त्यांच्या लेकराबाळासाठी, मराठ्याच्या लेकराबाळासाठी सरकारनं तरी का मराठ्याचे हाल करायचे? का अन्याय करायचा? कशामुळं? रेकॉर्ड असून रेकॉर्ड नसणाराला आरक्षण दिलं तुम्ही, नसणाराला, आणि असणाराला द्यायचं नाही। ही भूमिका सरकारची चांगली नाही, कारण वेदना जाणणं हे सरकारचं काम असतं आणि तुम्ही वेदना न जाणता अन्याय करणार, मराठा समाज कसं सहन करणार? कसा सहन करणार? मराठा समाजानं फक्त शांत राहावं, उद्रेक काही असं जाळपोळ असं काही प्रकार नाही करायचे, शांततेत राहायचं। मी आहे, मी करून घेतो। अंतरवालीत कुणी येऊ नका, ऊन प्रचंड आहे, कुणीच येऊ नका, आणि जर आलात तर लांबून तुम्ही मला बघा, मी तुम्हाला बघल। मात्र पाटील, जर बघितलं तुमचं उपोषणाने तब्येत खालवत गेलेली आहे तरी देखील तुम्ही पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसताय। अरे पण समाजाचं किती उन्हाळा व्हायला लागला आहे, असून समाजाचं किती वाटोळं व्हायला लागलं। नसल्यावर ठीक आहे, नोंदी असून देत नाहीत, त्यासाठी भांडावं लागतं। काय राव सरकार, तरी मी त्यांना गोडच बोलतो आहे, तरी त्यांना तोंड टाकून बोलत नाही आहे। त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, हे शांत आहेत मराठी, यांचा संयम नाही डळू द्यायचा, हे सरकारनं ओळखायला पाहिजे। का विटीस धरायचं? का अन्याय करायचं मराठ्यावर? हक्काचा असून देत नाहीत म्हणजे आंदोलन होणार आहे उद्या, पण त्यांनाही येण्यापासून रोखलेलं नाही। मात्र जी चर्चा झाली या चर्चेतून नेमकी तुम्हाला काय वाटतं? सकारात्मक चर्चा झाली असावी? हा, आता ते विचारल्यावर कळन त्यांनी। इथं तर त्यांनी काही निर्णयच घेतले नाहीत, आम्ही हे करतो ते करतो, काहीच नाही। विचारून सगळे सांगतो म्हणजे येतील ते उद्या, कारण हे सांगायला का लहान विषय पण नाही म्हणून फोनवर सांगतील आणि हे करतील। फोनवर सांगायचा विषय नाही भाऊ, इथं जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर समाजाची, आणि त्यांच्यावरसुद्धा या राज्यातल्या जनतेची समाजाची जबाबदारी। फोन आणि फेनाचे विषय नाही आहेत, हे प्रत्यक्ष समाजाचे मनं जिंकणं आहे, समाजाला देणं आहे,
हे लहान विषय नाहीत ना, फोन आणि फेनाचे. शेवटचा प्रश्न, सरकारला काय आव्हान करा? नका हाल करू. गोरगरीब समाजाचे लेकरांचं नका वाटोळं करू. गोरगरिबांना तळतळाटलं बेकार असतं. त्याने तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे, ऐशा आरामात बसवलं, सुखी बसवलं आहे, समाधानी केलं आहे, आनंदी केलं आहे तुम्हाला. गोरगरिबांच्या लेकरांनाही त्यांचं हक्काचं आरक्षण देऊन, नोकऱ्या देऊन, शिक्षण देऊन त्यांना पण आनंदी करा. तुमचं भागलं की दुसऱ्याचे पोरं फासावर द्यायचे, या भूमिकेतून सरकारनं बाहेर पडा. मराठा खूप मोठा ताकदीचा आहे. त्याच्या लेकरांचा वाटोळा करू नका, ही माझी विनंती आहे तुम्हाला. हल्ला फाल्ला तर हे डोक्यात सुद्धा नाही आणायचं. की हल्ला करून मोडू, आंदोलन अमकं करू, ते डोक्यात बेनाका ठेवा. ती विषय सोडून द्या. तुम्ही संवादानं कसे मराठ्यांचे मनं जिंकता येतील, प्रश्न मार्गी काढता येतील, एवढं डोकं लावा. हल्ल्याच्या भानगडीत नका. नक्कीच जर पाहिलं गेलं तर मराठा समाजाचं आंदोलन असेल किंवा इतर असेल त्या मोडीत काढायचा प्रयत्न करू नये असा इशारा जो आहे तो आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय जेडे, अंतरवाली, सराटी.